So what is mean by mechanical energy? What is mean by mechanical energy? Mechanical energy is the power that an object gets from the position and motion. म्हणजे मेकॅनिकल एनर्जी मध्ये मोशन पण आहे आणि पोझिशन पण आहे, स्टोअर केलेली एनर्जी पण आहे आणि मोशन पण आहे. सो दॅट इज नथिंग बट mechanical energy. So in mechanical energy, two main types of there. So first is a motion energy and second is a stored energy. Motion energy is nothing but kinetic energy and stored energy is nothing but potential energy. So what is the mechanical energy? Kinetic energy plus potential energy. पहिल्यांदा फॉर्म्स ऑफ एनर्जी मध्ये वन ऑफ द फॉर्म इज द मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय? मेकॅनिकल एनर्जी इज अ पॉवर दॅट अन ऑब्जेक्ट गेट्स फ्रॉम इट्स पोझिशन अँड मोशन. एखाद्या पोझिशन आणि मोशन मधून जी काय एनर्जी आपल्याला मिळते ती एनर्जी म्हणजे काय झाली? मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाइप्स पडतात. फर्स्ट इज अ मोशन एनर्जी अँड सेकंड इज अ स्टोर्ड एनर्जी. सो व्हॉट इज मीन बाय मोशन एनर्जी? एखाद्या गोष्टीची मोशन होते म्हणजे त्याला आपण नाव काय दिलंय? कायनेटिक एनर्जी. आणि एखादी एनर्जी स्टोर्ड आहे तर त्या स्टोर्ड एनर्जीला आपण काय म्हणतो आपल्या सायंटिफिक भाषेमध्ये? पोटेन्शियल एनर्जी. मीन्स मेकॅनिकल एनर्जी इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. सो व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ मेकॅनिकल एनर्जी? आपल्या घरातलं एक्झाम्पल घ्या. व्हेन वी आर स्विचिंग द फॅन, the electric motor starts converting the electrical energy into mechanical. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती कशी आहे? स्टोर्ड आहे. आणि ज्यावेळी ती मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते त्यावेळी काय होतंय? फॅनचे ब्लेड्स काय होत आहेत? मूव्ह होत आहेत म्हणजे फिरतायत. सो ॲबिलिटी टू डू वर्क अँड हेन्स दे स्टार्ट द रोटेटिंग. मीन्स द मेकॅनिकल एनर्जी गिव्ह. फॅनला काय करते मेकॅनिकल एनर्जी? पहिल्यांदा इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये ह्याचं रूपांतर होतं, इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल मध्ये रूपांतर होते. सो व्हेन वी स्विच ऑन द फॅन द इलेक्ट्रिक मोटर स्टार्ट कन्वर्टिंग द इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. जेव्हा आपण फॅन स्विच ऑन करतो तेव्हा जी काही इलेक्ट्रिक मोटर स्टार्ट होते त्यावेळी ती काय करते? कन्वर्टिंग द जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी आहे त्यामध्ये स्टोअर केलेली त्याचं रूपांतर कशामध्ये करते? मेकॅनिकल एनर्जी मध्ये करते. अँड द मेकॅनिकल एनर्जी गिव्स द फॅन ब्लेड टू ॲबिलिटी टू डू वर्क. मेकॅनिकल एनर्जी काय करते? फॅनला ॲबिलिटी टू डू वर्क अँड हेन्स द फॅन्स काय होतो? रोटेट होतो. म्हणजे आपण जे काय फॅन चालू करतो ते सुद्धा मेकॅनिकल एनर्जीचं एक्झाम्पल आहे. दिस इज वन ऑफ द फॉर्म ऑफ मेकॅनिकल एनर्जी. ह्याच्यामध्ये काय पाहिलं? दोन टाइप्सचे आहेत मेन टाइप्स मेकॅनिकल एनर्जीचे. इट इज वन टाइप इज अ मोशन एनर्जी अँड सेकंड टाइप इज अ स्टोर्ड एनर्जी. मोशन एनर्जी इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी अँड पॉवर अँड potential energy is nothing but stored energy. So when we are switching fan on, that is the example of mechanical energy. Next is a chemical energy. So what is mean by chemical energy? Chemical energy is that stored in the bonds between the atom of the compounds. म्हणजे जे काय ॲटम मध्ये स्टोअर केलेली एनर्जी आहे ती एनर्जी म्हणजे काय? केमिकल एनर्जी. ती एनर्जी म्हणजे काय? chemical energy. And what is the example of chemical energy? What is the example? Sir, coal combustion reaction converts mechanical energy into light किंवा heat. आपण कोल काय करतो? पेटवतो, त्याचं कंबशन होतंय म्हणजे केमिकल एनर्जीचं कशामध्ये रूपांतर होतंय? हीट मध्ये रूपांतर होतंय. दिस इज द एक्झाम्पल ऑफ केमिकल एनर्जी. किंवा वूड घ्या. द कंबशन रिएक्शन कन्वर्ट्स इन केमिकल एनर्जी इनटू लाईट किंवा हीट. वूडला आपण काय करतोय? सपोज हीट प्रोव्हाइड केली तर कंबशन रिएक्शन कन्वर्ट्स केमिकल एनर्जी जी वूड मधली आहे त्याचं कशामध्ये कन्वर्जन होते? लाईट किंवा हीट मध्ये होते. सो व्हॉट इज मीन बाय केमिकल एनर्जी? Chemical energy is that stored in the bonds between the atoms of the compounds, and if the bonds are the broken, the energy is released. जेव्हा बॉन्ड काय होतं? ब्रेक होते त्यावेळी एनर्जी काय होती? त्यामधून रिलीज होते अँड कन्वर्ट इनटू द अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. For example, coal combustion reaction converts chemical energy into light and heat. And what is the second example of chemical energy? Wood combustion reaction converts chemical energy into
light and heat. Third form of the energy is the electrical energy. What is electrical energy? Is moving electrons किंवा electrons flow through wire to create the electric current. ज्यावेळी वायर मधून काय होतंय, इलेक्ट्रिक करंट पास होतोय. तर what is the example of electrical energy? Static electricity किंवा बॅटरी आपण बघतो. तर बॅटरी is also one of the example of electrical energy. Next, thermal energy. Thermal energy is created from the vibration of atoms and molecules within the substance. एखादा सबस्टन्स आहे आणि त्याच्यामध्ये काय होतंय, जे काय ॲटम्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, त्याचं काय होतंय, व्हायब्रेशन होतंय. मग एखाद्या सबस्टन्स मध्ये मॉलिक्युल्स किंवा ॲटम्सचं व्हायब्रेशन झालं तर काय जनरेट होणार आहे? तर काय जनरेट होणार आहे? एनीवन? एखादं सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स आणि ॲटम्स जर व्हायब्रेशन सुरू झालं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे? एनर्जी क्रिएट होणार आहे किंवा हीट क्रिएट होणार आहे. तर द फास्टर दे मूव्ह अँड द मोर एनर्जी दे पजेस अँड द ते काय होणार आहेत? हीट किंवा हॉट होणार आहेत. दे बिकम हॉटर अँड द थर्मल एनर्जी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हीट एनर्जी. थर्मल एनर्जीला तुम्ही ऑल्सो काय म्हणू शकता? हीट एनर्जी म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल अ कप ऑफ हॉट चॉकलेट किंवा कप ऑफ हॉट टी अँड बेकिंग इन अन ओव्हन. आपण जे ओव्हन मध्ये बेक करतो ते सुद्धा काय, त्याच्यामधून हीट मिळते आपल्याला. दिस इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ थर्मल एनर्जी. किंवा द हीट फ्रॉम हीटर. आपल्याला हीटर चालू केला घरातला, त्यामधून काय होतंय, पाणी गरम होतंय, म्हणजे आपल्याला काय मिळाली? थर्मल एनर्जी मिळाली, म्हणजे हीट मिळाली. म्हणजे ते एक्झाम्पल कशाचं आहे? थर्मल एनर्जी. सो व्हॉट इज मीन बाय थर्मल एनर्जी? Thermal energy is created from the vibration of atoms and the molecules within the substance, and they move the faster and more energy they possess and they become hotter, and the thermal energy is also called as a heat energy. A cup of hot tea or a cup of hot chocolate or baking in an oven and the heat from the heater, these are the examples of thermal energy. These are the different forms of energy. Next is the nuclear energy. आपण ऐकलं nuclear energy. So nuclear energy is stored in the nucleus of the atom. याच्यामध्ये काय आहे? न्यूक्लियर आहेत, न्यूक्लियरचे ॲटम्स आहेत, त्याच्यामध्ये एनर्जी काय केलेली आहे? स्टोअर केलेली आहे. बट दिस एनर्जी इज रिलीज्ड व्हेन न्यूक्लियाज आर द कंबाइंड. म्हणजे फ्युजन टेक्स प्लेस. दोन न्यूक्लियसचं काय होतंय? कॉम्बिनेशन कंबाईन होतं, ते म्हणजेच काय होतं? त्याचं फ्युजन होतं. और फिजन म्हणजे काय होतं? स्प्लिट किंवा अपार्ट होतात ते एकमेकांपासून. तर न्यूक्लियर पॉवर प्लांट स्प्लिट द न्यूक्लियाई ऑफ द युरेनियम ॲटम्स टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिसिटी. आपण सपोज युरेनियम घेतला तर युरेनियम आपल्याला काय करायचंय? स्प्लिट करायचंय. पण तो युरेनियम स्प्लिट कशासाठी करायचंय? टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिसिटी. So nuclear energy is stored in the nucleus of the atom, and this energy is released when nuclears are combined. Fusion किंवा fission होतं, त्यावेळी काय होतं? न्यूक्लिअर एनर्जी टेक्स प्लेस. त्यावेळी काय होतंय? न्यूक्लिअर एनर्जी आपल्याला मिळते. नेक्स्ट इज radiant energy. So what is mean by radiant energy? It is also known as a light energy. Radiant energy लाच आपलं दुसरं नाव काय आहे? Light energy or electromagnetic energy. So radiant energy is a type of kinetic energy. Kinetic energy मोशन असते कायनेटिक एनर्जी मध्ये. सो ह्याच काय आहे? टाइप ऑफ कायनेटिक एनर्जीचाच आपण काय म्हणू शकतो? रॅडियंट एनर्जी आहे. दॅट ट्रॅव्हल्स इन अ वेव्स. पण हा कसा असतो? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म आहे, पण कसा ट्रॅव्हल होतोय? एनर्जी दॅट ट्रॅव्हल्स इन वेव्ह मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. अँड फॉर एक्झाम्पल इन्क्लूड द एनर्जी फ्रॉम सन. जे काय सन रेज येतात ते काय आहे? एक्झाम्पल ऑफ रॅडियंट एनर्जी. सनच्या वेव्स आपल्यापर्यंत येतात, आपल्याला ऊन लागतं, म्हणजे काय होतंय? त्या वेव्स आपल्यापर्यंत येतात, त्या काय होत आहेत? मोशन होत आहे त्याची. किंवा एक्सरे काढतो आपण, आपल्या एक्सरे मध्ये जे काय आपले चेस्टचा भाग येतो किंवा नेकचा किंवा बॅकबोनचा, तर ते आपल्या बोन पर्यंत जाऊन त्याचा फोटो काढतात. म्हणजे काय होतंय? ते एक वेव्ह मध्ये ते आपल्या बॉडीमध्ये काय होतंय? वेव्ह मध्ये आपल्या बॉडीमध्ये जातात, फोटो काढतायत आणि आपल्याला एक्सरे मध्ये आपल्या बॉडीमध्ये काय झालं ते कळतं. सो इट इज द एक्झाम्पल्स ऑफ radiant energy. And radiant energy is also called as a
light energy or electromagnetic energy. And radiant energy is a type of kinetic energy that travels in a waves. Radiant energy कोणत्या फॉर्म मध्ये असतात? वेव्स फॉर्म मध्ये असतात. And what are the examples? Energy from the sun किंवा एक्स-रे आपण जे काय काढतो ते काय झालं? एक्झाम्पल ऑफ रॅडियंट एनर्जी. किंवा आपण आजकाल फेमस आहे फॉर कोविड मुळे आपण एक टेस्ट करतो HRCT, तर ती सुद्धा काय सिटी स्कॅन करतो ते सुद्धा रॅडियंट एनर्जीचं वन ऑफ द एक्झाम्पल आहे. So this is radiant energy. Next is the sound energy. So what is mean by sound energy? Sound energy is the movement of energy through substance. सबस्टन्स मुळे जी काही मुवमेंट होते तो ते म्हणजे काय झालं? साऊंड एनर्जी. म्हणजे आता आपण बोलतोय, आपला व्हॉइस आपल्याला एकमेकांना ऐकायला येतोय, म्हणजे काय एक फ्रिक्वेन्सी आहे जी ती तुमच्यापर्यंत पोहोचते. तर जे मी बोलते त्याची काय होते? मुवमेंट होते इन टर्म्स ऑफ एनर्जी. पण आपल्याला दिसतेय का? नाही. पण आपल्याला काय होते? फील ऐकायला येते आपल्याला. इट मूव्स इन वेव्स अँड इट प्रोड्यूस्ड व्हेन फोर्स मेक अन ऑब्जेक्ट ऑर सबस्टन्स व्हायब्रेट. आपण माउथनी काय करतोय? आपण बोलायचा प्रयत्न करतोय. ज्यावेळी बोलतोय आपण त्यावेळी काय होतंय? जे काय आपल्या एअर मधून एक वेव्स तयार होत आहेत, त्या वेव्स थ्रू आपल्याला काय होतंय? आपला व्हॉइस आपल्याला ऐकायला येतोय. सो देअर इज अ युजली मच लेस एनर्जी इन साऊंड दॅन इन अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. म्हणजे लेस एनर्जी आपल्याला ह्याच्यामध्ये लागते वेव्स एनर्जी साऊंड एनर्जी मध्ये. फॉर एक्झाम्पल आपण एअर कंडिशन एसी लावतो, तर एअर कंडिशनिंग फॅन्स असतात त्याला, तर त्या फॅनचा आवाज येतो बघा काय काय वेळी, तर ते सुद्धा एक एक्झाम्पल ऑफ साऊंड एनर्जी आहे. किंवा एरोप्लेन मध्ये सपोज टेक ऑफ करायला लागले एरोप्लेन, तर त्यावेळीचा जो काय आवाज आहे तो सुद्धा काय झाला? एक साऊंड एनर्जीचाच भाग झाला. सर साऊंड एनर्जी इज नथिंग बट द मुवमेंट ऑफ एनर्जी थ्रू सबस्टन्स अँड इट मूव्स इन वेव्स. ते मूव्स कशी करते? वेव्स मध्ये करते. अँड इट प्रोड्यूस्ड व्हेन फोर्स मेक अन ऑब्जेक्ट ऑर सबस्टन्स व्हायब्रेट. फोर्स आपण काय करतोय? त्याच्यावर लावतोय तो सबस्टन्स मूव्ह होण्यासाठी किंवा व्हायब्रेट होण्यासाठी. देर इज अ युजली मच लेस एनर्जी इन साऊंड दॅन इन अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. याच्यामध्ये कमी एनर्जी लागते इन कंपॅरिझन टू अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. अँड फॉर व्हॉट आर द एक्झाम्पल्स? अँड एअर कंडिशनिंग फॅन, अँड एअरप्लेन टेकिंग ऑफ, किंवा एखादं सिंगिंग करतोय, किंवा आपण स्वतः बोलतोय आपला व्हॉइस स्वतःचा. हे काय झाले? एक्झाम्पल्स ऑफ साऊंड एनर्जी. अप टू दिस एनी डाऊट? अप टू दिस एनी डाऊट? Oh no. No, ma'am. No, ma'am. Okay. Okay. Next, units of energy. What is the unit of energy? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी. दिस इज द बेसिक क्वेश्चन. व्हॉट इज द युनिट ऑफ एनर्जी? युनिट ऑफ एनर्जी इज जूल. जूल मध्ये आपण एनर्जी मोजतो. सो 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन मीटर. 1 न्यूटन मीटर म्हणलं तरी ते काय आहे? 1 जूलच आहे. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन मीटर. किंवा 1 जूल ऑफ वर्क इज नथिंग बट, 1 जूल ऑफ वर्क म्हटलं तर काय होतंय? 1 न्यूटन ऑफ फोर्स अप्लाइड इंटू 1 मीटर ऑफ डिस्टन्स. 1 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी मी 1 न्यूटन फोर्स जर अप्लाय केला तर ते काय झालं? 1 जूल ऑफ वर्क. अँड व्हॉट इज द पॉवर? व्हॉट इज द पॉवर? पॉवर इज 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर सेकंड. म्हणजे एखादं तुम्हाला काम करायचंय ते रेट ऑफ, आपण त्याला काय म्हणतो? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ वर्क डन. सो व्हॉट इज नथिंग बट पॉवर? 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर सेकंड. तर पॉवर इज अ युनिट, याचा युनिट पॉवरचं काय झालं? वॅट किंवा किलोवॅट म्हणा, वॅट किंवा किलोवॅट. आणि व्हॉट इज द कन्वर्जन? 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर सेकंड, आणि 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन मीटर. लक्षात ठेवा हे बेसिक. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन मीटर, 1 न्यूटन मीटर, आणि 1 power is equal, 1 watt is equal to 1 joule per second. This is units of energy. Next is the power. So it is defined as rate of doing work. एखादा रेट वर्क डन आहे त्याचं मला काय करायचंय? रेट ऑफ डुईंग वर्क म्हणजे काय? टाइमशी आपण त्याचं काय करतोय? कंपॅरिझन करतोय. सो इट इज डिफाइंड ॲज रेट ऑफ डुईंग वर्क इज नथिंग बट पॉवर. अँड व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ पॉवर? आताच बघितलं आपण, वॅट किंवा किलोवॅट. So how to calculate energy consumption?
मला काय करायचंय, एनर्जी कन्झम्पशन कॅल्क्युलेट करायचंय. सो व्होल्ट इंटू एम्पियर इज इक्वल टू वॅट, इज इक्वल टू वॅट. आपण आता बघितलं वॅट इज नथिंग बट जूल पर सेकंड. मग व्होल्ट इंटू एम्पियर इज इक्वल टू वॅट असेल तर व्होल्ट कशामध्ये, व्होल्ट इज म्हणजे युनिट आहे, व्ही मध्ये आपण कॅल्क्युलेट करतो. एम्पियर म्हणजे करंट, तो कशामध्ये, आय मध्ये, इज इक्वल टू वॅट. मग ह्याचा आपण जर 1 किलोवॅट इज इक्वल टू 10⁻³ वॅट किंवा 1000 वॅट, 1 मेगावॅट इज इक्वल टू 10⁻6 वॅट and 1 gigawatt is equal to 10⁻9 वॅट. मेगा मीन्स 10⁻6 लक्षात ठेवायचं, गिगा म्हणजे 10⁻9 लक्षात ठेवायचं आणि किलो म्हणजे 10⁻³ लक्षात ठेवायचं. कोणतंही कन्वर्जन असू द्या, किलो मीन्स 3, मेगा मीन्स 6 and giga means 9. So 1 kilowatt is equal to 10⁻³ watt, 1 megawatt is equal to 10⁻6 watt and 1 gigawatt is equal to 10⁻9 watt. This is nothing but power. Power is defined as rate of doing work. SI unit of power is watt or kilowatt. And how to calculate energy consumption? Volt into ampere is equal to watt. 1 kilowatt is equal to 10⁻³ watt. 1 megawatt is equal to 10⁻6 watt. And 1 gigawatt is equal to 10⁻9 watt. This is about the power. So आता unit number 1 and beat number 1, forms and characteristic of energy sources. Forms आपण बघितले आता. What are the forms of energy? Now please tell what are the forms of energy? Different forms of energy कोणते कोणते आहेत? Anyone? What are the forms of energies? Mechanical, Mechanical energy, chemical energy, next thermal energy, thermal energy, nuclear energy, radiant energy. What is the wind energy, wind energy? ओके, ते काय आहे ह्याच्यामध्ये आहे एनर्जी सोर्सेस, पण रिन्युएबल नॉन रिन्युएबल येतं. आपले एक मेन टाइप्स असतात की नाही, मेन टाइप्स, तर त्याच्यामध्ये आपण जे आधी शिकलो फॉर्म्स, मेकॅनिकल असेल, केमिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, न्यूक्लिअर असेल, तर त्याच्यामध्ये हे मेन टाइप्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये मग परत वाइंड एनर्जी कुठे येते बघायचं आपल्याला, टायडल एनर्जी कुठे येते, जिओथर्मल कुठे येते ते बघायचं आपल्याला. द फॉर्म्स अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ एनर्जी सोर्सेस. इन दॅट energy is nothing but capacity to do work. Energy is available in nature in different forms. आपण बघितलं आता एनर्जी, एक एनर्जी हे काय आपल्याकडं एक जे सोर्स आहे, पण त्याचे डिफरंट टाइप्स ऑफ सोर्सेस आहेत. रिन्युएबल एनर्जी असेल, नॉन रिन्युएबल एनर्जी असेल, कमर्शियल एनर्जी असेल, नॉन कमर्शियल एनर्जी असेल. सो इट इज अवेलेबल इन नेचर इन डिफरंट फॉर्म्स. सम पार्ट ऑफ इट कॅन बी युज्ड डायरेक्टली, अदर फॉर्म्स आर नीडेड टू बी कन्वर्टेड इन टू युजेबल फॉर्म. बघा, एखादी एनर्जी असेल आपण डायरेक्टली यूज करू शकतो, पण एखादी एनर्जी आपल्याला काय करावी लागते, कन्वर्ट करावी लागते. कशामध्ये, आपल्याला एका युजेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करावी लागते. समुद्र असेल किंवा सपोज वारा सुटलाय, आता त्या वाऱ्यावर आपण टायडल एनर्जी बघतो आपण, सॉरी विंड एनर्जी बघतो आपण. तर विंड एनर्जी मध्ये काय, डायरेक्ट वारा आपण असं वाहतोय, तर डायरेक्ट त्याचं रूपांतर होईल का, आपल्याला त्याचा यूज आहे का त्या वाऱ्याचा, काय नाही. तर आपण काय करतोय, वाइंड मिल्स लावतोय, त्याच्या थ्रू आपल्याला काय होतंय, मग आपल्याला ते एनर्जी स्टोअर करतोय, मग त्याचं रूपांतर आपण आपल्याला युजेबल फॉर्म मध्ये करतोय. म्हणजे सम पार्ट इट कॅन बी युज्ड डायरेक्टली अँड अदर फॉर्म्स जे आहेत ते आपल्याला काय करायचे, नीड टू बी कन्वर्टेड इनटू युजेबल फॉर्म्स. Means energy is defined as capacity to work. Energy is available in nature in different forms. Some part of it can be used directly. Other forms are needed to be converted into usable forms. आपल्याला यूज कोणत्या फॉर्म मध्ये करायचं, त्यामध्ये आपल्याला काय करावं लागतंय, कन्वर्ट करावं लागतंय. नेक्स्ट, एनर्जी कॅन बी प्रेझेंट इन कन्व्हेक्शनल अँड नॉन कन्व्हेक्शनल फॉर्म्स. कन्व्हेक्शनल अँड नॉन कन्व्हेक्शनल फॉर्म, म्हणजे रिन्युएबल आणि रिन्युएबल असेल किंवा नॉन रिन्युएबल असेल, तर दोन टाइप्सच्या ह्याच्या फॉर्म्स मध्ये एनर्जी काय आहे, प्रेझेंट आहे नेचर मध्ये. अँड एनर्जी इज इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट कंट्रीज हॅव्हिंग मोर अमाऊंट ऑफ एनर्जी रेटेड ॲज मोर डेव्हलप्ड कंट्री. मग ज्या कंट्रीमध्ये एनर्जी आपण काय करू शकतो, मोर अमाऊंट ऑफ एनर्जी आपण फॉर्म करू शकतो, तर त्या कंट्रीला आपण काय म्हणतो, डेव्हलप्ड कंट्री म्हणतो. पण आपलं इंडिया इज, आपण अजून काय म्हणतो, डेव्हलप्ड कंट्री म्हणतो का इंडियाला, इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री म्हणतो आपण.
अजून आपली इंडिया जो आहे आपला तो काय करतोय अजून डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आहे, डेव्हलप्ड मध्ये येत नाही. म्हणून एनर्जीवर आपल्याला अजून काही जास्त फोकस करायचंय की कोणत्या म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ फॉर्म्स जे आहेत एनर्जी, जर सोलार वापरा, रिन्युएबल जे एनर्जी आहे जे आपण अगेन अँड अगेन आपण काय करू शकतो तयार करू शकतो. तर त्या एनर्जी सोर्स किंवा फॉर्म्स वापरून आपण अजून एनर्जी जास्त तयार करू शकतो का. आता आपलं कॉलेजमध्ये आपण सोलार हे बसवलेत हीटर, सोलार हीटर आहेत बॉईज हॉस्टेलला, गर्ल्स हॉस्टेलला, किंवा सोलार पॅनल आहेत वरती. तर त्याच्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय. आपल्या कॉलेजला जेवढी इलेक्ट्रिसिटी अवेलेबल जेवढी लागते तेवढी ठेवून अजून आपण MSEB ला आपण काय करतोय इलेक्ट्रिसिटी विकत देतोय. म्हणजे सोलर पासून जेवढं आपल्याला ते काय होतं ज्यावेळी ऊन आहे त्याचा पण एक डिसएडव्हान्टेजेस काय, सपोज पावसाळा असेल, पावसाळ्यामध्ये ऊन कमी पडतं काय काय वेळी, तर त्यावेळी त्याचा काय होतो डिसएडव्हान्टेज तो एक आहे की सोलार त्यावेळी जास्त ऊन पडत नाही त्यामुळे जास्त एनर्जी. पण ज्यावेळी हे आहे आपला समर चालू आहे त्यावेळी आपण काय करू शकतो जास्तीत जास्त एनर्जी प्रोड्यूस करू शकतो विथ द हेल्प ऑफ सोलार पॅनल. किंवा आता हीटर आहे, सोलार हीटर आहे, सोलार हीटरचा पण यूज तुम्ही उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त करू शकता. मग बाकीच्या वेळेस आपण मग आपला घरचा इलेक्ट्रिकल हीटर असेल किंवा गिझर असेल त्याच्यावर आपण चालवतोच. पण एक डेव्हलप्ड कंट्री करण्यासाठी आपल्याला एनर्जी इज अ इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट कंट्रीज हॅव्हिंग मोर अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट इज रेटेड ॲज अ मोर डेव्हलप्ड कंट्रीज. So it is the introduction of energy. Next, importance of energy. काय इम्पॉर्टंट आहे एनर्जी? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एनर्जी? एखाद्या गोष्टीचं इम्पॉर्टंट असतं तर मग एनर्जीचं काय इम्पॉर्टन्स आहे? So it is needed for developed country. It is needed for a developed country. It is needed for development of country. डेव्हलपमेंट ऑफ कंट्री मध्ये का, तर जिथे आपण आताच बघितलं पॉवर जेवढी जास्त आपली एनर्जी जेवढी जास्त आहे तेवढी आपण डेव्हलप्ड कंट्री म्हणतो. म्हणून इट इज निडेड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ कंट्री. जिथे इंडस्ट्री बघतो आपण किंवा ऍग्रिकल्चर बघतो किंवा एज्युकेशन बघतो, प्रत्येक ठिकाणी आपल्याला एनर्जी इम्पॉर्टंट आहे. सो निडेड टू रन मशीन, डिव्हाइस अँड इक्विपमेंट इन फॅक्टरी, इन किंवा आपल्या डोमेस्टिक लाईफ मध्ये सुद्धा आपल्याला एनर्जी इम्पॉर्टंट आहे. का, तर ज्या काही मशीन्स रन होतात मग त्या डोमेस्टिक असतील, वॉशिंग मशीन असेल, आपली रेफ्रिजरेटर असेल, किंवा जे काही फॅक्टरी मधले स्मॉल स्केल इंडस्ट्री मधले जे काय मशीन्स असतील किंवा डिव्हाइसेस असतील किंवा इक्विपमेंट्स असतील ते रन करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, एनर्जी पाहिजे. एनर्जी पाहिजे म्हणजेच काय पाहिजे, इलेक्ट्रिसिटी पाहिजे. सो इट इज इम्पॉर्टंट in domestic as well as industrial purpose. So third is a fundamental need to the quality of life. जी काय आपली लाईफ आहे, क्वालिटी ऑफ लाईफ. सो आपली बेसिक थिंग आहे. आपण सपोज आता समर मध्ये विदाउट फॅन आपण बसू शकत नाही, विदाउट AC आपण बसू शकत नाही. सो दिस इज अ नीड ऑफ द क्वालिटी ऑफ लाईफ. आपण म्हणतो की नाही अन्न, वस्त्र, निवारा, जसं आपल्याला यूज म्हणजे आहे काय बेसिक गरजा आहेत आपल्या, तसंच एक क्वालिटी ऑफ लाईफ जगण्यासाठी आपल्याला एनर्जी इज मोर इम्पॉर्टंट फॅक्टर इन अवर डे टू डे लाईफ. सो फोर्थ इज द इम्पॉर्टन्स ऑफ इंडस्ट्रियल सेक्टर. इम्पॉर्टंट फॉर इंडस्ट्रियल सेक्टर सपोज जर चालू आहे जो आपला, तोच कशावर चालू आहे, पूर्ण एनर्जी आणि इलेक्ट्रिसिटीवर चालू आहे. जर एनर्जीच नसेल तर आपल्या जे काही अदर बेसिक गोष्टी आहेत ते आपल्याला मिळणार नाहीत. सो इट इज इम्पॉर्टंट फॉर द इंडस्ट्रियल सेक्टर अँड रिक्वायर्ड टू द वर्क. एखादी गोष्ट आपल्याला करायची त्यासाठी एनर्जी लागते, त्याशिवाय ते वर्क होते का, नाही. सो इट इज रिक्वायर्ड टू डू द वर्क. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला वर्क करायचे, काम करायचंय आपल्याला, तर त्यासाठी एनर्जी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. So this is the importance of energy. It is needed for the development of country. It is needed to run the machine, devices, equipment in domestic purpose also, in industrial purpose also, and it is fundamental need to the quality of life and the important for the industrial sector and the required to the work. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आपण एका कॉलेज पासून आपल्याला घरी जायचंय तर आपण काय करतो, एकतर बसनी जातो, एकतर आपल्या गाडीने जातो. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला काय गरज आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला एनर्जी इम्पॉर्टन्स आहे. तर दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ एनर्जी. मग आपल्याला सपोज आपली जी काही लाईफ आहे, सर एनर्जी इज इसेन्शियल
to life and living the things. मग आता the sun directly or indirectly the source of energy आहे. It is available on earth. जे काय all the energy available on earth आहे त्या कशा आहेत डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपल्याला यूज होतात. Next is a classification of energy sources. So classification of energy sources based on usability, based on traditional use, based on long-term availability, based on commercial application and based on origin. तर ह्याच्यानुसार आपले टाइप्स पडतात कशाचे एनर्जी रिसोर्सेसचे. फर्स्ट इज अ प्रायमरी, इंटरमिडिएट और सेकंडरी किंवा इन जनरल बेस्ड ऑन युजेबिलिटी प्रायमरी अँड सेकंडरी एनर्जी सोर्सेस आहेत. बेस्ड ऑन ट्रेडिशनल यूज कन्व्हेक्शनल अँड नॉन कन्व्हेक्शनल. Based on long-term availability, non-renewable and renewable. Conventional energy source is also called as non-renewable energy source, and non-conventional is also called as a renewable energy source. Based on commercial application, commercial and non-commercial, and based on origin, fossils, nuclear, hydro, solar, wind, biomass, geothermal, wave, ocean थर्मल अँड ओशियन वेव्ह. ओशियन थर्मल एक टाइप आहे आणि ओशियन वेव्ह इज म्हणजे बेस्ड ऑन ओरिजिन हे टाइप्स आहेत कशाचे एनर्जीचे. सो सिम्पली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बेस्ड ऑन युजेबिलिटी प्रायमरी सेकंडरी अँड बेस्ड ऑन ट्रेडिशनल यूज कन्व्हेक्शनल अँड नॉन कन्व्हेक्शनल. कन्व्हेक्शनल इज ऑल्सो कॉल्ड एज नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स अँड नॉन कन्व्हेक्शनल इज ऑल्सो कॉल्ड एज रिन्युएबल एनर्जी सोर्स. सो दीज आर द क्लासिफिकेशन ऑफ एनर्जी सोर्सेस. So अजून एक बघा, what is the classification of energy source? Energy can be classified into several types based on the following criteria. Suppose आता आपण मगाशी बघितलं based on usability, primary, intermediate आणि secondary. आपल्याला प्रायमरी अँड सेकंडरी महत्वाचे आहेत. तर बघा प्रायमरी अँड सेकंडरी एनर्जी. Primary energy sources are those that either found or stored in nature. Means कोल असेल, क्रूड ऑइल असेल तर ते काय झाले प्रायमरी एनर्जी सोर्सेस झाले. प्रायमरी एनर्जी सोर्सेस आर कॉस्टली, कन्व्हर्टेबल इन इंडस्ट्रियल युटिलिटी इनटू सेकंडरी एनर्जी सोर्सेस. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं प्रायमरी जे काय एनर्जी सोर्सेस आहेत ते आपल्याला डायरेक्टली यूज काय करता येत नाही तर त्याचं आपल्याला काय करावं लागतं सेकंडरी एनर्जी सोर्सेस मध्ये रूपांतर करावं लागतं आणि ते आपल्याला यूज करावं लागतं. तर फर्स्ट काय आहे प्रायमरी अँड सेकंडरी एनर्जी सोर्सेस. सेकंड इज अ कमर्शियल अँड नॉन कमर्शियल एनर्जी सोर्सेस. सो कमर्शियल मध्ये काय येते इलेक्ट्रिसिटी येते किंवा कोल येतोय, ऑइल येते किंवा नॅचरल गॅस येते. तर कोल आपण बघतो कोळसा तो कमर्शियल मध्ये येतोय, ऑइल नॅचरल गॅस ते काय कशामध्ये येते कमर्शियल. आणि नॉन कमर्शियल मध्ये काय येते फायरवूड, कॅटल किंवा डंग, ऍग्रिकल्चर वेस्ट हे कशामध्ये येते नॉन कमर्शियल मध्ये. आता रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल हे सगळ्याला माहितीये. रिन्युएबल मध्ये काय येते सोलार रिन्युएबल मध्ये येते आपण तयार करू शकतो सारखं अगेन अँड अगेन. विंड मध्ये रिन्युएबल मध्ये येते. मग आता जे काही बायोमास, वेव्ह, फॉसिल्स ते कशामध्ये पुढे येते रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल. ह्याचं आपल्याला काय करायचंय क्लासिफिकेशन करायचंय की कुठल्या रिन्युएबल सोर्स वापरू शकतो आपण, कुठले नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस वापरू शकतो. किंवा सेमच कन्व्हेक्शनल अँड नॉन कन्व्हेक्शनल सेम त्याच्यामध्ये हेच टाइप येतात रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल. कन्व्हेक्शनल मीन्स कन्व्हेक्शनल म्हणजे काय सांगा. What is mean by conventional is also called as non-renewable energy sources and non-conventional is also called as renewable energy sources. Up to this, any doubt? Up to this, any doubt? No. Okay. Next lecture, we will see